हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण जीकेचे प्रश्न सराव करणार आहोत बघा. तर मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, टेलिग्रामची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला ती PDF टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून दिली जाईल. तर मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न बघा मित्रांनो. तर महाराष्ट्रामध्ये सरासरी डॉट डॉट मिमी एवढा पाऊस पडतो. तर मित्रांनो बघा, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा. 1000 मिमी एवढा पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये, सरासरी एवढा पाऊस पडत असतो. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघू आपण. तर मित्रांनो बघा, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी डॉट 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 भूभाग वनांवर असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो बघा, 33% भूभाग आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये वनक्षेत्र किती टक्के आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 61,579 एवढं वनक्षेत्र भारतामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा. तर जिल्हा विचारलेला आहे. तर मित्रांनो, गडचिरोलीमध्ये आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर प्रशासकीय विभाग विचारला तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे नागपूर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, याचं जे उत्तर असणार आहे बघा, मुंबई शहर या ठिकाणी सर्वाधिक कमी वनक्षेत्र आहे. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक विहिरी आहेत. तर मित्रांनो, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विहिरी असणार आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये किती टक्के क्षेत्र जलसिंचनाच्या भागामध्ये आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न खूप छान आहेत बघा. महाराष्ट्रामध्ये किती टक्के क्षेत्र जलसिंचनाच्या भागामध्ये आहे. तर मित्रांनो, 17% एवढं आहे. तर मित्रांनो, जे 83% आहे ते मित्रांनो कसं आहे बघा, पावसावरती अवलंबून आहे. तर मित्रांनो, पावसावरती अवलंबून आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. तर मित्रांनो बघा, जमिनीवरील सर्व जीवनमात्रांचा मूळ आधार कोणता आहे. तर जमिनीवरील सर्व जीवनमात्रांचा मूळ आधार असतो तो मित्रांनो मृदा असते. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. तर बघा, काळी मृदा कोणत्या खडकाचा अपक्षय होऊन तयार झालेली मृदा आहे. तर मित्रांनो बघा, बेसॉल्ट खडक, अग्निजन्य खडक. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन काळी मृदा तयार झालेली असते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, काळी मृदा जी आहे तिला काळा रंग का प्राप्त होतो. तर मित्रांनो बघा, तिच्यामध्ये पाणी जास्त असतं, मॅग्नेशियम जास्त असतं, टिटॅनी फेरस मॅग्नेटाईटमुळे काही यापैकी नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर जे असणार आहे बघा, तर या प्रश्न खूप IMP आहेत बघा. टिटॅनी फेरस मॅग्नेटाईटमुळे काळ्या मृदेला काळा रंग प्राप्त होतो. त्या काळी मृदा जी आहे त्यामध्ये कोणता घटक सर्वाधिक कमी आढळतो. त्यानंतर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, काळ्या मृदेमध्ये सर्वाधिक कमी आढळणारा घटक कोणता आहे बघा, नायट्रोजन फॉस्फरस असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. तर बघा, काळी मृदा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते. तर मित्रांनो बघा, गोदावरी, कृष्णा, तापी, त्यानंतर भीमा, सरस्वती आणि भीमा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा, हे 2 पर्याय आहेत. तर मित्रांनो, आपलं जे उत्तर असणार आहे बघा, 1 आणि 2 बरोबर आहे. हे मित्रांनो चूक आहे, हे पण चूक आहे आणि हे पण चूक आहे. कारण मित्रांनो, इथं पण 3 आहे, इथं फक्त 4 आहे. तर मित्रांनो, हे तर पर्याय येणारच नाही आहेत. तर मित्रांनो बघा, गोदावरी, कृष्णा, तापी आणि भीमा या नदीच्या खोऱ्यामध्ये काळी मृदा सर्वाधिक आढळते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. जांभी मृदा महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आढळते. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघा, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र का कोकण. तर मित्रांनो, जांभी मृदा ज्या ठिकाणी आढळते म्हणजे महाराष्ट्रामध्ये, तर मित्रांनो तो विभाग आहे बघा दक्षिण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, कोणत्या मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. तर मित्रांनो, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते. मित्रांनो, जांभ्या मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टी या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा आढळते. तर मित्रांनो, कोकण किनारपट्टीवरती कोणत्या प्रकारची मृदा आढळते. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी गाळाची मृदा आढळते. तर कोकणामध्ये कोणती मृदा आढळते, तर गाळाची मृदा आढळते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा आपण. तर मित्रांनो, खालीलपैकी गाळाच्या मृदेचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या नदीमध्ये जास्त आहे. तर गोदावरीचा काय संबंधच नाही आहे, भीमाचा पण काय नाही आणि कृष्णाचा पण काय नाही. तर मित्रांनो, ही जी नदी आहे बघा, ही उंचावरून वाहते. त्यानंतर मित्रांनो, तापी नदीचा संबंध आहे. गाळाची मृदा सर्वाधिक प्रमाण कुठं आहे, तापी या नदीमध्ये. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. तर मित्रांनो, तांबडी पिवळसर मृदा खालीलपैकी कोणत्या खडकाचा अपक्षय होऊन बनलेली आहे. तर मित्रांनो, तांबडी पिवळसर मृदा ही असते ती ग्रॅनाईट आणि नीस या खडकाचा अपक्षय होऊन बनलेली असते. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये वनक्षेत्र किती टक्के आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 20.01%, 22%, 23.05%, 25.34%. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, 20.01% एवढं वनक्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू. बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आढळते. तर मित्रांनो, हा सोपा प्रश्न आहे बघा, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आढळते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी वनक्षेत्र आढळते. तर मित्रांनो, औरंगाबाद विभागामध्ये सर्वाधिक कमी वनक्षेत्र आढळते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, संत तुकाराम वनग्राम योजना कधी सुरू झालेली आहे. त्यानंतर बघा, 26 नोव्हेंबर 2008मध्ये, 27 नोव्हेंबर 2010मध्ये, त्यानंतर बघा 26 नोव्हेंबर 2007मध्ये. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा 2006मध्ये. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, भारतामध्ये वाघ या प्राण्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून कधीपासून मान्यता मिळालेली आहे.
तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा 1972 मध्ये वाघ या प्राण्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये कान्हा व्याघ्र प्रकल्प आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा पॉईंट बघा, भारतातील 53वा व्याघ्र प्रकल्प त्याचं नाव काय आहे? तर मित्रांनो भारतातील जो 53वा व्याघ्र प्रकल्प आहे त्याचं नाव काय आहे? तर मित्रांनो राणीपूर असं त्याचं नाव असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा जगातील वाघांच्या तुलनेत भारतामध्ये किती टक्के वाघ आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 70% वाघ आहेत. त्यानंतर बघा वाघ या प्राण्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा कैलास सांकला यांना वाघाचे जनक म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो हे सगळे प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत आणि मित्रांनो याची PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये 2018 नुसार किती वाघ आहेत? महाराष्ट्रामध्ये 312 एवढे वाघ आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, देशात सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? त्यानंतर मित्रांनो बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये देशातील सर्वाधिक वाघांची संख्या असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्रातील भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या साली स्थापन झाले? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 1985 साली महाराष्ट्रातील भीमाशंकर हे अभयारण्य स्थापन झालेले आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, उद्योगाचा कणा म्हणून खालीपैकी कोणत्या पदार्थाला ओळखलं जातं? तर मित्रांनो लोह खनिजाला उद्योगाचा कणा म्हणून ओळखलं जातं. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा लोह खनिजाचे प्रकार किती आहेत? तर मित्रांनो 4 प्रकार आहेत लोह खनिजाचे. तर बघा खालीलपैकी कोणता प्रकार लोह खनिजाचा नाही आहे? तर मित्रांनो बघा मॅग्नेटाईट असतं, हेमिटाईट असतं आणि लिमोनाईट असतं. तर मित्रांनो अँथ्रासाईट नसतो, हा लोह खनिजाचा प्रकार नाही. हा मित्रांनो कोळशाचा प्रकार आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे लिहून देतो कोळशाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, खालीपैकी कोणत्या पदार्थात बघा सर्वात कमी गंज लागतो? तर मित्रांनो खालीपैकी कोणत्या पदार्थाला सर्वाधिक कमी गंज लागतो? लोखंड, शिसे, तांबे. तर मित्रांनो ॲल्युमिनियमला, कारण ते बॉक्साईड पासून बनलेलं असतं. तर मित्रांनो ॲल्युमिनियमला सर्वाधिक कमी गंज लागतो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये अशा जबरदस्त प्रश्नांच्या सोबत. तोपर्यंत धन्यवाद.